आपण पाहिलं, माझा मुख्यमंत्री पदाचा कारकीर्दही पाहिली। अनेक विकासाचे प्रकल्प रखडवले होते, थांबवले होते, स्थगिती दिली होती, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मला संधी मिळाली विकासाला चालना देण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना करण्यासाठी। लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठांना मदत, शेतकऱ्यांना सन्मान योजना, पकड रे बापडला बघतो। आणि या सगळ्या योजनांमध्ये माझ्या सगळ्या आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मी आपल्याला सांगतो की या योजनेमध्ये सगळे आहेत, इथं कुठलाही जात पात धर्म नाही, सगळे लोक, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक आहेत। आणि लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टामध्ये गेले बंद पाडायला, पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री। आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण तुम्ही चमत्कार घडवलाय, लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवलाय। मी जतकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा, नगर पंचायतीच्या प्रचारामध्ये फिरतोय। रात्री 10 वाजले, एकदा विटा सांगली या ठिकाणी विटा नगर परिषदेच्या इथं माझी शेवटची सभा होती। 9:45 वाजले मला पोचायला, परंतु माझी एकही लाडकी बहीण जागेवरची हल्ली नव्हती, त्या थंडीमध्ये बसली होती। माझे लाडके भाऊ बसले होते। हे प्रेम कमवलंय तुमच्या एकनाथ शिंदेने, प्रेम कमवलंय। सत्ता किती कमवली आहे, प्रॉपर्टी किती कमवली आहे, संपत्ती किती कमवली आहे, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं। खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे, ज्या लोकांनी खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आमचा अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला। आणि म्हणून मी गरिबी पाहिली आहे, मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे, कसा महिना चालवायचा हे मी पाहिलंय। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मनात निश्चय केला की या माझ्या सर्वसाधारण माता भगिनींसाठी सरकार म्हणून काय करायचं, आणि त्यामधूनच या लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती लाडकी बहीण योजना सुरू झाली। मी आपल्याला सांगू इच्छितो, फक्त लाडक्या बहीण योजना 1500 वर आम्ही नाही थांबणार। माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही, लाडक्या बहिणींना लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही, हा देखील करतो। मी जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही। बाळासाहेब आनंदीगे साहेबांनी सांगितलं, शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही। आणि म्हणून मी कधी कधी मजाक मध्ये डायलॉग म्हणतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता।